श्रीमती रजनाताई जाधव। अध्यक्ष महोदय, मी अतिशय गंभीर आणि तातडीच्या मुद्द्यावर औचित्याचा मुद्दा सभागृहात या ठिकाणी उपस्थित करते आहे। अध्यक्ष महोदय, सप्टेंबर 2025 मधील मुसळधार अतिवृष्टीने कन्नड सोयगाव तालुक्यातील पिके, माती आणि उपजीविका उद्ध्वस्त केली। नद्या, नाले, पाझर तलाव वर्षानुवर्ष गाळाने भरल्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आणि पावसाचे थेट पाणी शेतात गेल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले। या परिस्थितीचे खरे मूळ कारण म्हणजे जलस्रोत व्यवस्थापनातील दुर्लक्ष, खोलीकरण न झाल्यामुळे ओसरणारे पाणी आणि बदलणाऱ्या नद्यांचे पात्र हे शेतकऱ्यांसाठी संकटाचे प्रमुख कारण ठरले आहे। म्हणूनच मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारकडे ठोस मागण्या करते। कन्नड सोयगाव तालुक्यातील सर्व जलस्रोतांचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून तात्काळ खोलीकरण करावे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि जमीन खरडलेल्या शेतांचे पुनर्सर्वेक्षण करून पुनर्बांधणीसाठी निधी द्यावा। प्रत्येक धरण, तलाव, नदी, नाल्यांचा जीएस नकाशा तयार करून दरवर्षी गाळ पाणी पातळीची तपासणी करावी। पावसाळ्यापूर्वी अनिवार्य खोलीकरण मोहीम राबवावी, एवढी मी आपल्यास विनंती करते। धन्यवाद।